आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची प्रक्रिया सुरू. काही उमेदवारांच्या बिनविरोध विजयाची निश्चिती. विकसित भारत जी रामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात. आणि शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला लाखो नागरिकांचं अभिवादन. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसंच काही ठिकाणचे अर्ज बाद झाल्यानं काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नाशिकमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काही ठिकाणी 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे हे अर्ज बाद झाले आहेत. मालेगाव महानगरपालिकेत प्रभाग 6 मध्ये प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनिरा शेख या बिनविरोध निवडून आल्या. मालेगाव महानगरपालिकेत दाखल अर्जापैकी 15 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे 3 आणि भाजपाचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 8 झाली आहे. जळगाव महानगरपालिकेतल्या दाखल अर्जापैकी 212 अर्ज बाद झाले. तसंच प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यानं प्रभाग क्रमांक 12 ब मधल्या भाजपा उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळे नगर महापालिकेत प्रभाग क्रमांक 17 ब मध्ये 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपाच्या उमेदवार सुरेखा उगले यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधीच 2 उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यामुळे धुळ्यातून भाजपाच्या 3 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर इथं ते माध्यमांशी बोलत होते. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्ते पक्षासाठीच काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुण्यात गुन्हे दाखल झालेल्या उमेदवारांना संधी दिल्याच्या प्रश्नावर केवळ गुन्हा दाखल असणं आणि न्यायालयात दोष सिद्ध होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या उमेदवारांबद्दल न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच भाष्य करता येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्या आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. सत्ताधारी महायुतीने गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेच्या प्रशासनात राहून मुंबईकरांच्या हक्काचं दमन केलं असून त्यांच्या पैशाची लूट केल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला. महायुतीने 2022 पासून प्रशासकाची नेमणूक करून महापालिकेच्या मुदत ठेवीतले 12,000 कोटी रुपये लाटल्याचा आरोपही त्यांनी केला. विकसित भारत जी रामजी योजनेतील शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते आज अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं विकसित भारत जी रामजी अभियानाअंतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते. इस योजना में सीधे तय किया गया है कि गांव में कौन सा काम होना है ये दिल्ली तय नहीं करेगी, ये मुंबई तय नहीं करेगा. लोनी में कौन सा काम होगा ये लोनी तय करेगा. और 100 से 125 दिन के लिए बजट का प्रावधान इस साल जो प्रस्तावित है वो है 1,51,282 करोड़ रुपया. या नव्या योजनेत लवचिक धोरण स्वीकारलं असून ज्यावेळी शेतीच्या पीक पेरणी, कापणी वगैरे कामांचा हंगाम असेल त्यानुसार वर्षातले 60 दिवस या योजनेची कामं बंद राहतील. त्यामुळे शेती कामासाठी मजूर उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळेल. दुसरीकडे मजुरांना त्यांच्या घामाचा दाम वेळेवर मिळण्यासाठी या योजनेत अत्यंत कडक तरतुदी केल्या आहेत. काम संपल्यापासून 1 आठवड्याच्या आत किंवा जास्तीत जास्त 15 दिवसात मजुरी थेट बँक खात्यात जमा होईल. प्रशासकीय कारणानं 15 दिवसात पैसे मिळाले नाही तर मजुराला 5% दरानं व्याजासह रक्कम देण्याची तरतूद यात आहे. तसंच काम मागूनही प्रशासनाला रोजगार देता आला नाही तर बेरोजगारी भत्ता देणं यापुढं कायद्यानं अनिवार्य असेल असं त्यांनी सांगितलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यावेळी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सहकार संकुलाच्या भूमिपूजनासह 575 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा प्रारंभ केला. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच जवळपास 1216 विविध विकास कामांची सुरुवात झाली. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज साताऱ्यात सुरुवात झाली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि मावळत्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण तसंच ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. संमेलनाचं औपचारिक उद्घाटन उद्या ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील समारंभाला उपस्थित राहतील. नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाच्या पहाटे आज मुंबईत पावसानं हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा पसरला. राज्यातल्या विविध भागातही नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. नागपूरकरांनी प्रसिद्ध गणेश मंदिरात दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात केली. वाशिममध्ये सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शहरातले महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून त्यांना पुष्पहार अर्पण करून आगळ्यावेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारमध्ये श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालून नवीन वर्षाचं स्वागत केलं. गोंदियामध्ये नागराधाम मंदिरातल्या पंचमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी तसंच सिव्हिल लाईन भागातल्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची मोठी रांग लागली होती. गणपतीपुळे इथं वर्ष अखेरीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनात 63 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या उत्पादनांची विक्री झाली. या प्रदर्शनाला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव इथं आज शौर्य दिन साजरा होत आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. ऐतिहासिक विजयस्तंभावर केलेली फुलांची आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाला अभिवादन केलं. वाशिममधल्या त्रिदीप माजी सैनिक संघटनेच्या वतीनं तसेच शहरातल्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीवर पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी 5,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. डिसेंबर 2025मध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचं एकंदर संकलन सुमारे 1,75,000 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ही वाढ 6.1% आहे. डिसेंबर 2024मध्ये जीएसटी संकलन 1,64,000 कोटी रुपये इतकं होतं. डिसेंबर 2025मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 34,289 कोटी रुपये तर राज्य जीएसटी संकलन 41,368 कोटी रुपये इतकं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची प्रक्रिया सुरू. काही उमेदवारांच्या बिनविरोध विजयाची निश्चिती. विकसित भारत जी रामजी योजनेत शेती आणि रोजगार हमी यांचा योग्य समतोल साधला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साताऱ्यात सुरुवात. आणि शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला लाखो नागरिकांचं अभिवादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.